नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले 10 वर्षाची जी प्रतीक्षा होती कोल्हापूरकरांना, ते निकाल लागून आता नव्या दम्याचे 81 नवीन सेनेदार आता महानगरामध्ये दाखल झालेले आहेत. त्याचे वेगवेगळे पैलू आहेत. दिवसभर आम्ही त्याचं विश्लेषण केलं. चारही ठिकाणं म्हणजे रमणमाळा असेल, विटी पाटील असेल, दुधाळे असेल, गांधी मैदान असेल, या चारही मतदानच्या केंद्रापासून अपडेट पाठवले, आपल्याला प्रतिक्रिया घेतल्या, त्याचं विश्लेषणही केलं. त्याचे समन्वयक म्हणून विक्रम रेपे आपल्या स्टुडिओमध्ये दिवसभर आज होते आणि या सर्वांचा एक आपण रॅपिड ॲक्शन धावता डाव आपण घेणार आहोत. एक हाती किल्ला लढवत बंटी पाटलांनी महाआघाडीचा, भाजपचा अश्वमेघ रोखला असं म्हणायचं. कारण त्यांनी 65-70च्या पुढे आम्ही जाऊ असा त्यांचा दावा सगळीकडे होता आणि केंद्रात राज्यात आमचं सरकार आहे त्यामुळे आम्हीच निधी आणणार असा एक जो होता, त्याला एक कुठेतरी दबाव किंवा त्याला एक त्याचा अश्वमेघ रोखला असं वाटतं का आपल्या सगळ्यांना? खरं तर हे म्हणायचं कारण म्हणजे महायुतीकडे आत्मविश्वास जो वाढलेला होता तो म्हणजे विधानसभेची नुकतीच जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये जनतेनं 10च्या 10 आमदार जे आहेत ते महायुतीचे दिलेले होते. त्यामुळे निश्चितपणाने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वातावरण आत्मविश्वासाचं होतं, उत्साहाचं होतं. या उत्साहाच्या भरामध्येच कदाचित कमीत कमी 75 नगरसेवक आमचे निवडून येतील अशी महायुतीची अपेक्षा होती. परंतु बंटी पाटील यांनी निश्चितपणे हा किल्ला जो आहे तो एकाकी लढवलेला आहे. काही ठिकाणी त्यांनी बोलताना सुद्धा विजयानंतर आता प्रतिक्रिया देताना जे विजयी उमेदवार नगरसेवक त्यांच्याकडे गेलेले होते त्यावेळेला त्यांनी जी प्रतिक्रिया दिली की अगदी 3 ते 4 नगरसेवक होता राहिलेले आहेत काँग्रेसचे. एक उमेदवार त्यांचा 16 मतांनी सुद्धा पराभूत झालेला दिसतोय. तर जनतेने हा जो मॅन्डेट दिलेला आहे तो बंटी पाटील यांनी स्वीकारलेला आहे आणि प्रभावी लोकशाहीचं जे लक्षण आहे ते म्हणजे विरोधी पक्ष असावा. आणि नक्कीच कोल्हापूरची जनता, इथले नागरिक जे आहेत ते सजग आहेत आणि त्यांनी मॅन्डेट जरी महायुतीला दिलेला असला तरी सुद्धा विरोधी पक्ष सुद्धा तितक्याच ताकदीचा दिलेला आहे, हे महत्वाचं आहे. या सगळ्यामध्ये आता 45-35 आणि जनस्वराज्याचा एक जर शिवाय पाटील निवडून आलेले आहेत त्यामुळे तो एक सुद्धा निर्णायक ठरला असं आहे का? नक्की, अगदी बरोबर. अक्षय विक्रम जरग हा तसा नवखा उमेदवार होता, पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात होता. परंतु अक्षय जरग याचे वडील जे आहेत विक्रम जरग यांनी माजी महापौर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. शिवाजी पेठेमध्ये जनसंपर्क त्यांचा चांगला होता. परंतु एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी मिळाली नाही. ती जागा वाटपामध्ये उमेदवारी गेली शिवसेना उबाटा गटाकडे. त्यामुळं अक्षय विक्रम जरग यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता, पण अंतिम क्षणी त्यांनी जनस्वराज्याची निवड केली. प्रभागामध्ये जनसंपर्क जो आहे तो त्यांनी सततपणे वाढत ठेवलेला होता. खरं तर ह्या कुटुंबियाला सलग 15 वर्ष त्यांनी पराभव पाहिलेला आहे. परंतु तरी सुद्धा त्यांनी जनसंपर्क आणि जनसेवा दोन्ही चालू ठेवलेली असल्यामुळं आणि हा उमेदवार जो आहे तो युवक असल्यामुळं आणि युवकाकडून अपेक्षा असल्यामुळं आणि शिवाजी पेठ एकंदरीत जर तुम्ही बघितला हा प्रभाग अगदी देवकर पाणंचा आहे, राजलक्ष्मी नगर, इथले मतदार जे आहेत ते निश्चितपणाने सुशिक्षित मतदार आहेत. आणि शिवाजी पेठेतला जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी दाटीवाटीनं लोकसंख्या आहे, जुनं कोल्हापूर आहे. त्यामुळे इथला मतदार निश्चितपणे सजग आहे. जरी या ठिकाणी हिंदुत्वाचं वातावरण असलं तरी सुद्धा पुरोगामी विचारांची जनता सुद्धा या ठिकाणी आहे. या दोन्हीचा संगम म्हणून आपण जनसुराज्याचा हे अक्षय विक्रम जरग निवडून आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर 2 खतकर आणि सारंगधर असे 2 विजय हे कोल्हापूरचे लक्षवेधी ठरले. त्यासाठी तुम्ही केलेले विश्लेषण कोणत्या प्रकारे मत निर्णय ठरले असंही तुम्ही विश्लेषण केलं होतं, काय नेमकं? खरं तर आपण टीव्ही नेक्स्ट मराठीवरती आढावा जेव्हा घेत होतो आपले सगळे रिपोर्टर्स ग्राउंडवरती आपण गेल्यानंतर जो काय ग्राउंड रिपोर्ट होता तो आम्ही सांगितलेला होता की एक महत्वाची लढत, अस्तित्वाची लढत म्हणून ज्याच्याकडे शारंगधर देशमुख यांनी पाहिलं. कारण की शारंगधर देशमुख हे बंटी पाटलांचे एकेकाळचे महत्वाचे शिलेदार होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला होता आणि बंटी पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावून त्यांचा कशा पद्धतीने पराभव करता येईल यासाठीचे प्रयत्न केलेले होते आणि उमेदवार सुद्धा तगडा दिलेला होता राहुल माने यांच्या रूपामध्ये, जे स्वतः सुद्धा माजी नगरसेवक होते. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीनं शारंगधर देशमुख यांनी विजयश्री खेचून आणलेली आहे. आणि आपण विश्लेषण केल्याप्रमाणे राजोपाध्ये नगर आणि बीडी कॉलनी इथलं मतदान जे आहे ते निश्चितपणे निर्णायक ठरलं, ज्याची आपण नोंद घेतलेली होती. ते निर्णायक मतदान ठरलं आणि जवळपास 2,500 ते 3,000 लीड घेऊन शारंगधर देशमुख या ठिकाणावरून विजयी झाले. दुसरं आपण विश्लेषण केलेलं होतं ते म्हणजे अभिजित खतकर आणि राजू दिंडोरले यांच्यामध्ये. अभिजित खतकर हे कळंबा प्रभागातून गेली 10 वर्ष तयारी करतात. त्यांनी पराभव पाहिला होता तरी सुद्धा त्यांनी सततपणे तयारी चालू ठेवलेली होती, जनसंपर्क ठेवलेला होता
राजे दिंडोरे यांनी सुद्धा प्रभागामध्ये विकास कामं चांगल्या पद्धतीची केलेली होती, परंतु मंगल कार्यालय सुद्धा बांधलं हो. होतं, ते जनतेला अगदी बरोबर. तर गार्डन बांधली होती, ओपन जिम केली होती, विरंगुळा केंद्र केलं होती, कामं भरपूर केली होती, तरी नेमकी कुठे कमी पडली ते? मला असं वाटतं की प्रभाग जो आहे तो बदलला, त्याचा आवाका आणि क्षेत्र बदललं. कळंबाचा जो परिसर आहे, बापूराम साळुंखे नगर जे आहे, तो परिसर आधीचा राजू दिंडोरे यांचा प्रभाग याला जोडला गेलेला असल्यामुळे कळंबा परिसर जो आहे त्याचं मतदान जास्त होतं आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने स्वतः अभिजित खतकर राहत होते, त्यांनी त्या ठिकाणाहून निवडणूक लढवलेली होती. आणि आपण जर आता मतदानाची आकडेवारी त्या ठिकाणची पाहिली प्रभाग क्रमांक 20 मधली, तर निश्चितपणाने कळंबा परिसरातून मताधिक्य मिळालेले हे अभिजित खतकर यांना, ज्याची आपण विश्लेषणामध्ये याची नोंद घेतलेलीच होती. पक्षीय बालाबळबुई जर काँग्रेसच्या 34 आणि उबाटाची एकमेव सीट आलेली आहे, उत्तूर आहे, ते त्यांचं सातत्यानं कामाचा संपर्क आहे, म्हणजे कोरोनापासून कामाचा संपर्क आहे त्यामुळे आले. मग हे उबाटाचं एक वरच थांबलं कशामुळे असं वाटतं? खरं तर असं म्हणायला हरकत नाही की अँटी इन्कम्बन्सी सुद्धा असू शकते. आता प्रस्तावित उमेदवार जे आहेत त्यांना बऱ्याच ठिकाणी कोल्हापूरमध्ये जर पाहिलं, नाईक नवरेंसारखे उमेदवार आहेत, जे प्रस्तावित घराणी मानली जातात कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये, प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांच्या घरातील एक उमेदवार असतोच. असे बरेचसेच उमेदवार जे आहेत ते पराभूत झालेले आहेत. परंतु प्रतिज्ञा उत्तुरे यांनी जनसंपर्क, त्यांनी पक्षाशी ठेवलेली एकनिष्ठता, यामुळे त्या पुन्हा निवडून आलेल्या दिसत आहेत. खरं तर 6 ते 7 उमेदवार उबाटा गटाचे निवडणुकीसाठी उभारलेले होते, परंतु एकच सीट आलेली आहे त्याच्यामधली. त्यामुळे निश्चितपणाने अजूनही कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये उबाटा गटाला नवसंजीवनी द्यायची गरज आहे, कार्यकर्त्यांचं जाळं विणण्याची गरज आहे. कारण की शिंदे गट जसा प्रभावीपणे या ठिकाणी काम करू शकला, मला वाटतं शिंदे गटाच्या जवळपास 15 पेक्षा जास्त सीट या ठिकाणी आलेल्या आहेत. शिंदेच्या महायुती म्हणून आलेल्या आहेत, त्यामध्ये भाजपच्या 26 आहेत, शिंदे गटाच्या शिवसेना अधिकृत ज्याला म्हणलं जातं 15 आहेत, 4 आहेत ते अजित पवार राष्ट्रवादीचे आहेत. असं महायुतीचं पण तुम्ही सांख्यिक बळ आहे त्यावर कसं विश्लेषण करा? बरोबर, महायुतीकडे जर आपण बघितलं तर कार्यकर्ते आणि नेते ह्या सगळ्यांचीच फौज त्या ठिकाणी होती. काही चाणक्य मंडळी आहेत महायुतीमध्ये जी प्रभाग निहाय आढावा घेत होती, उमेदवार सक्षम आहे का, तो लढवू शकतो का, त्याचा जनसंपर्क कसा आहे. आणि त्याच म्हणूनच मला वाटतं काँग्रेस नंतर त्यांची उमेदवारी जाहीर केली गेली. त्यांनी बंडखोरी रोखण्यासाठी जे प्रयत्न केलेले होते त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. त्यामुळे मला वाटतं एक महत्वाचं कारण आहे की महायुती जी आहे ती बंडखोरी रोखण्यामध्ये यशस्वी ठरली. त्यामुळेच आज हे यश दिसते, ते त्याचं महत्वाचं कारण तेच असावं. त्याचबरोबर आता बघितलं तर रिकाउंटिंग 2 झाले आणि ते फार लक्षवेधी ठरले. एक कंटिन्यू राहिला आणि एक बदल अनपेक्षित बदलला गेला. ते काय नेमकं झालं? खरं तर 2 ठिकाणी रिकाउंटिंग झालं. भाजपचे कोल्हापूर शहरचे जे शहराध्यक्ष होते राहुल चिकोडे यांचा त्या ठिकाणी निसटता पराभव झाला आणि त्या ठिकाणी दुर्वास कदम जे आहेत ते निवडून आलेले आहेत. त्यांनी रिकाउंटिंगची मागणी केलेली होती चिकोडेने, परंतु पुन्हा एकदा जी काय आकडेवारी पहिल्यांदा आलेली होती तशीच निवडणूक विभागाकडनं ती अबाधित ठेवली गेली आणि त्या ठिकाणी दुर्वास कदमच निवडून आलेले आहेत. परंतु दुसरा प्रभाग जो आहे त्याच्यामध्ये सरोज सरनाईक आणि देसाई ह्या दोघांमध्ये जी लढत झाली होती त्यामध्ये सरोज सरनाईक यांना निवडणूक विभागानं विजयी घोषित केलेलं होतं, परंतु देसाई यांनी मागणी केलेली होती रिकाउंटिंगची. ती रिकाउंटिंगची मागणी मान्य झाली आणि रिकाउंटिंग झाल्यानंतर अनपेक्षितपणे पुन्हा एकदा महायुतीचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे आणि निसटता पराभव सरोज सरनाईक काँग्रेस पक्षाचा त्यांना स्वीकारायला लावा लागलेला आहे. आपण यानंतर स्वीकृत सदस्य घेतले जातात आणि त्यामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर असतील, आंतरराष्ट्रीय सायंटिस्ट असतील, त्यांना प्रतिनिधी मिळावं आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर व्हावा, कारण ते राजकीय कुठेही ज्या वलयामध्ये नसतात. आत्ताच जे दिलीप पवार पराभूत झालेत कनक नगवादी, ते पण चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी त्या भागामध्ये झोपडपट्टीधारकांना आमदार क्षीरसागर आणि भाजपच्या माध्यमातून पक्की कार्ड देण्यापासून भरपूर काम केलेलं आहे. 24 तास त्यांचा निसरता पराभव होता. त्यामुळे कार्यकर्ते एवढे एक्साइटेड की 1,500 ते 2,000चा मॉब आज भाजप कार्यालयात गेला आणि त्यांना काहीतरी करून त्यांना स्वीकृत घ्या अशी मागणी तिने तिथं केलेली आहे. ते प्रेमापोटी केली असेल तर या सगळ्या ह्याच्यात सर्वच पक्षांनी पक्षीय किंवा राजकीय आपली सेटलमेंट किंवा त्याची तडजोड न बघता खरोखरच जे स्वीकृतचे मानांक त्याप्रमाणे पृथ्वी असं वाटतं का? नक्कीच. खरं तर स्वीकृत नगरसेवकाची आजपर्यंतची जर तुम्ही आतापर्यंतचा जर आढावा घेतला तर त्याला निश्चितपणाने राजकीय वलय आहे ते आपण नाकारू शकत नाही. पण तरी सुद्धा ज्या काही नॉर्म्स आहेत, कॅटेगरीज दिलेल्या आहेत त्याप्रमाणे राजकीय वलय जरी असलं तरी सुद्धा अभ्यासू व्यक्तिमत्व आलंच पाहिजे. निश्चितपणाने आपण पुन्हा एकदा जर विचार केला तर
लोकशाही टिकण्यासाठी हं. हे गरजेचं आहे की स्वीकृत नगरसेवक सुद्धा अभ्यासू असावे. आपल्या बरोबरीनेच प्रथमच महानगरपालिका जी झाली त्याचं पहिलीच निवडणूक इचलकरंजी कोल्हापूरची मॅचेस्टर नगरी महाराष्ट्राची म्हणून प्रसिद्ध आहे. तिथं आवाडे घाळवणकर याच्या सगळ्यांनी भाजपने एक हाती सत्ता राखलेली आहे. ते नेमकं काय वाटतं बरं? इचलकरंजी जर तुम्ही बघितली तर कोल्हापूरच्या नजीकचं शहर नुकतीच महानगरपालिका झालेली आहे आणि त्या ठिकाणच्या महत्वाच्या समस्या म्हणजे त्या ठिकाणी मँचेस्टर सिटी ज्याला म्हटलं जातं, उद्योगधंद्यांची वाढ जी आहे ती त्या ठिकाणी महत्वाची होती. म्हणजेच कापड उद्योग जे आहे तो वाढला पाहिजे आणि हाच माहितीचा अजेंडा होता की चांगल्या पद्धतीने आम्ही कसं याच्यावरती काम करेन. आणि पंचगंगा प्रदूषण हे दोन महत्वाचे मुद्दे होते, ते चांगल्या पद्धतीने आम्ही सोडवू, आमदार या ठिकाणी आमचे आहेत असा तिथं सुद्धा प्रचार झाला. म्हणजे जे राज्यात तेच मनपात, जे देशात तेच मनपात, अशा प्रकारचा प्रचार जो आहे तो त्या ठिकाणी सुद्धा महायुतीकडून केला गेला आणि कदाचित मतदारांनी तो स्वीकारला असावा. आता याचबरोबरीनं देशाची आर्थिक राजधानी मुंबई यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, मोठा चमत्कार करणार, मराठी माणसं शेवटची निवडणूक, असं फार आरोप प्रत्यारोपांनी निवडणूक झाली आणि त्या निकालाकडे कसं बघता आपण? खरं तर एक महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन पक्ष जर एकत्र आले असले तरी सुद्धा ग्राउंडवरती कार्यकर्ते किती एकत्र आले असावेत याचा अंदाज बांधणं गरजेचं आहे. कारण की निकालावरून आपल्याला दिसतंय काही ठिकाणी बंडखोरी झालेली आपल्याला पाहायला मिळालीच, काही ठिकाणी तिकीट मिळालं नाही म्हणून शिंदे गटात प्रवेश झालेले आहे. म्हणजे मूळची कार्यकर्त्यांची फळी जी आहे ती कदाचित दुरावली असावी. त्यामुळे अपेक्षित यश जे आहे ते हे ठाकरे बंधू जे आहेत त्यांना मिळालेलं नसावं. परंतु तरी सुद्धा त्यांनी झुंज दिलेली आहे, एकाकी झुंज दिलेली आहे. तिथं सुद्धा मी कोल्हापूरला म्हटल्याप्रमाणे एक चांगला सजग विरोधी पक्ष जो आहे तो ठाकरेंच्या रूपामध्ये मुंबईमध्ये अजूनही अस्तित्वात असेल. त्याबरोबर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचंही नेतृत्व यामध्ये सिद्ध झालं. सगळ्या ठिकाणी त्यांनी प्रचार केला. नवीन मिसळपे चर्चा, आपल्या चर्चा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग राबवले आणि कोल्हापूर शहरासारख्या प्रत्येक शहराचा बारकाईने विचार करून तिथं काय आपल्याला मांडता येईल तो एक प्लस पॉईंट सगळीकडे झाला असं वाटतं का? आणि त्यानिमित्तानं 29 पैकी आता जर 26 पर्यंत भाजपच्या किंवा महायुतीची सत्ता आलेली आहे, त्यामध्ये पुन्हा एकदा फडणवीसांचं नेतृत्व अधोरेखित झाल्याचं आहे. पण नक्कीच मला वाटतं महायुतीचे सगळेच नेते जे आहेत त्यांचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगळे नेते आहेत त्यांचं प्राबल्य दिसतं. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत दादा पाटील आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा बऱ्याचशाच निवडणुका ज्या आहेत ते होत असतात. आता प्रकाश आंबेडकर आहेत कोल्हापूरचे पालकमंत्री, त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातल्या या महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या लढल्या गेल्या. त्यामुळे निश्चितपणाने महायुतीचं यश जे आहे ते त्याचं क्रेडिट जे आहे ते नेत्यांना दिलंच पाहिजे. बरोबर. आता की पुन्हा एकदा आपण कोल्हापुरात आलं तर कोल्हापुरात आमदार दोन होते, म्हणजे राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक होते, पालकमंत्री आंबेडकर होते, मंत्री हसन मुश्रीफ होते, दादा पाटील होती. एवढी सगळी मोठी फौज आणि त्याबरोबर महेश जाधव असतील, विजय जाधव असतील आणि सगळी कार्यकर्ते असतील, त्या सर्वांनी एवढं लावलं एका बाजूने, सगळ्यात सिस्टमॅटिक सगळी यंत्रणा, त्या बाजूनं सत्यजित बंटी पाटील असतील आणि शाहू महाराज असतील, लाटकर असतील आणि सचिन असतील, असे दुसऱ्या पहिल्या कार्यकर्ते, असं दोन्हीकडं मनुष्यबळाचं व्यस्त वेळापत्र असून सुद्धा हा निकाल लागलेला आहे. त्यामुळे काँग्रेसनं बऱ्यापैकी आपलं बालेकिल्ले राखलेत असं एक चिन्ह आहे का? मला एक महत्वाचं वाटतं की कोल्हापूरमध्ये अजूनही पुरोगामी विचारांचा पक्ष म्हणून काँग्रेसला स्थान आहे. आज ही काँग्रेसची विचाराची जनता जी आहे ती कोल्हापूरमध्ये आहे. काँग्रेसची विचार आणि त्याचबरोबर बंटी पाटलांना मानणारा वर्ग, या दोन्ही गोष्टी जर आपण एकत्र केल्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याही इलेक्शनमध्ये त्यांनी जी टॅगलाईन काढलेली होती ती गाजली. म्हणजे कोल्हापूरकर कसं तुम्ही सांगशीला तसं काँग्रेस पक्षानं जनतेकडून जाहीरनामे मागवले, जनतेच्या अपेक्षा मागवल्या, त्याप्रमाणे जाहीरनामा तयार केला गेला आणि तो जाहीरनामा लोकांपर्यंत जात असताना तो प्रभावीपणे मांडला. आणि काँग्रेसकडे एक बंटी पाटलांचं यश म्हणावं लागेल की 8 वर्षानंतर ज्या निवडणुका होत आहेत, 8 वर्षापूर्वी जे महत्वाचे त्यांचे शिलेदार होते त्यांची पुढची पिढी सुद्धा काँग्रेस सोबतच राखण्यात बंटी पाटलांना यश मिळालेलं आहे. आणि अगदी साधारणतः आपल्याकडे ज्या 81 जे नगरसेवक आज झालेले आहेत, हे जे 20 प्रभाग होते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काँग्रेसकडे चांगल्या पद्धतीने मुलाखती झालेल्या होत्या आणि चांगले उमेदवार त्यांच्याकडे गेलेले असल्यामुळं कदाचित आता 35 पर्यंतची संख्या जी आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचं, बंटी पाटलांचं आणि त्याचबरोबर त्या उमेदवाराची त्या ठिकाणी असणारी त्याची स्वतःची ताकद, याचा ताळमेळ जो आहे तो राखला गेलेला असल्यामुळे हे यश मिळालं. हा 3 गोष्टींचा जर बॅलन्स झाला नसता तर कदाचित काँग्रेसची संख्या अजून घटली असती.
काँग्रेस बंटी पाटलांनी आपला बावड्याचा पारंपरिक बळ राखलेला आहे, चारी जागा निवडून आले आहेत. आणि यावेळी प्रथमच संजय डी पाटील त्यांचे भाऊ जे कायम बॅकस्टेजमध्ये त्याला मदत करत असतात, ते प्रथमच त्यांनी व्यासपीठावरून सांगितलं की मी पहिलाच राजकीय व्यासपीठावर आलेलो आहे, भाषण करतो. म्हणजे एक भावनिक अपील पण त्या सगळ्याच्यात झालं का बंटी पाटला परिवाराकडून? तर नक्कीच आज जर आपण बघितलं तर अस्तित्वाची लढाई आहे. कारण की बंटी पाटलांना पुढची विधान परिषदची निवडणूक लढायची असेल तर त्यांना हे पक्षीय बलाबल जे आहे ते बघावं लागेल. कारण की विधान परिषदला मतदान आपल्या सर्वांनाच माहिती आहे, कोल्हापूरच्या नगरसेवक सुद्धा मतदान त्यासाठी करत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त निवडून आणणे नगरसेवक, कोल्हापूर महानगरपालिकेवरती किमान बॅलेन्स सत्ता ठेवणे, ह्याचं टार्गेट बंटी पाटलांचं जे होतं ते प्रायमरी टार्गेट तरी पूर्ण झालं असं मला निश्चितपणे वाटतं. आता याबरोबर जिल्हा परिषद निवडणुका उद्यापासूनच चालू आहेत. अर्ज भरायचा 68 मिनी विधानसभा म्हणलं जातं आणि केंद्र राज्याचा मोठा प्रचंड निधी द्यायकडे होतो. महानगरपालिका जो चौपट बजेट या ठिकाणी असतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद बरोबरीनंच आता गोकुळच्या निवडणुका आहेत, केडीसी, ह्या 3 निवडणुका लागणार आहेत. या सगळ्याकडे कसं बघता? खरं तर मला एक महत्वाचं सांगायचं ते म्हणजे या ज्या बाकीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका लढत असताना त्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून हे नेते लढणार आहेत का? कारण की गोकुळमध्ये जर आपण बघितलं तर हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील एकत्र आहेत, परंतु हे जिल्हा परिषद आणि बाकीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी महायुती म्हणून लढणार आहेत का? अजूनही निवडणूक कार्यक्रम आता जाहीर होतोय. त्यामुळे ह्या पक्ष कशा पद्धतीने लढणार आहेत, ते महायुती म्हणून महाविकास आघाडी म्हणून लढणार आहेत की स्वतंत्र लढणार आहेत, यावरती खरं तर पुढचं भवितव्य जे आहे ते अवलंबून असणार आहे. महानगरपालिका युवा चेहरा झालेला आहे आणि जी जनता पिचलेली होती, आरोग्याचे प्रश्न असतील, कचरा उठावचा साधा प्रश्न असेल, वाढलेल्या कुत्र्याचे आणि त्यामुळे दहशतीचे प्रश्न असेल, मग म्हणजे साधा मैताचा दाखला सुद्धा रात्रभर न मिळाल्यामुळे डेड बॉडी ठेवणं घरात असेल, अशा बारक्या प्रश्नावर जनता पिचली होती. आणि एक आशादायी असं चित्र जनतेला अपेक्षा आहेत. प्रशासन फार ठम्म आहे. तर हे समारोप करताना या सभागृहाकडून काय अपेक्षा आहेत आपण सांगा? हे खरं तर जनतेचा हक्काचा माणूस म्हणजेच नगरसेवक, आणि आज एका प्रभागामध्ये 4 नगरसेवक मिळालेले आहेत. निश्चितपणाने काही गल्ली बोळ आहेत, अरुंद रस्ते आहेत, त्या ठिकाणी कोल्हापूरचे प्रशासक पोहोचू शकले नव्हते. त्या ठिकाणच्या समस्या होत्या, अगदी पाण्याची समस्या असेल, गटरीची समस्या असेल, भटक्या कुत्र्यांची समस्या असेल, या छोट्या छोट्या त्या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत त्या निश्चितपणाने एक हक्काचे 4 लोक तुम्हाला मिळालेले आहेत. त्यामुळे ते निश्चितपणाने भविष्यामध्ये पूर्ण होतील अशी अपेक्षा आपण बाळगूयात. आणि नक्कीच हे जे उमेदवार आहेत त्यांनी जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या, त्यांच्या पक्षाने सांगितलेल्या होत्या, त्या पूर्ण कराव्यात आणि कोल्हापूरची स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास यावं हीच अपेक्षा आहे. आज राज्यात आणि केंद्रात महायुतीचं सरकार आहे आणि पुन्हा एकदा मॅन्डेट दिलेला आहे कोल्हापूरमध्ये महायुतीलाच, तर स्मार्ट सिटी व्हावी, IT पार्क व्हावं. पंचगंगा प्रदूषण बद्दल सुद्धा मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले होते, देवेंद्र फडणवीस ते सुद्धा बोललेले आहेत. तर जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी बोललेल्या होत्या त्या निश्चितपणे पूर्ण कराव्यात आणि एक सजग लोकशाहीनं तुम्हाला मॅन्डेट दिलेला आहे, तर नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशीच मी अपेक्षा नवनिर्वाचित जे नगरसेवक झालेले आहेत आणि त्यांच्या पक्षाकडून सुद्धा व्यक्त करायला हरकत नाही. या चर्चेचा आपण समारोप करत आहोत. 81 जण सगळं ह्यांचं जे विमान आहे ते कोल्हापूरला महानगरीकडे टेक ऑफ करेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि आता नव्यानं जे मिनी जिल्हा परिषद निवडणुका आहेत आणि महानगरपालिकेच्या बरोबरीने जिल्हा परिषद पाठोपाठ गोकुळ आणि त्याबरोबर केडीसी बँक, या सर्व निवडणुकी अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. रेपेसारखे सगळे विश्लेषक आपल्याकडे कायम आपल्या परिवारात येत जातीलच आणि अधिक चांगल्या वेगवेगळ्या पैलून आपल्याला या सगळ्याचं विश्लेषण बघण्यासाठी आपण बघत राहा TV नेक्स्ट मराठी. धन्यवाद. आभार.